ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका 20 वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे 8.5 किलो वजनाचा दुर्मिळ ट्यूमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढला असून त्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी दिली। गेल्या 6 महिन्यांपासून एक महिला पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत होती। तिला पोटाच्या डाव्या बाजूस वेदना तसंच पोट फुगण्याचा त्रास होत होता। तपासणीनंतर तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून वरच्या उदरापर्यंत मोठ्या गाठीनं व्यापला असल्याचं निदर्शनास आलं। सिटी स्कॅनमध्ये सुमारे 1.5 फूट लांब आणि 1 फूट रुंद आकाराची गाठ असल्याचं स्पष्ट झालं। विशेष म्हणजे या गाठीचा इतर अवयवांवर परिणाम झालेला नव्हता। रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेली ही 8.5 किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली। सदरची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे। ही शस्त्रक्रिया डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर क्षितिज माने, डॉक्टर शुभम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली। सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण माने यांनी शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केलं। भूलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय पाटील आणि डॉक्टर केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संजना पाटील यांनी रुग्णाला यशस्वीपणे भूल दिली। रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध मळगावकर यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलं। शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचं वजन सुमारे 6 ते 7 किलोनं कमी झाले। वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार पोटाच्या मागील भागात एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मिळ असतात। मूत्रपिंड, मोठ्या रक्तवाहिन्या, स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ अशा गाठी असल्यामुळे शस्त्रक्रिया करणं अत्यंत आव्हानात्मक असतं। अशा गुंतीगुंतीच्या परिस्थितीत ही शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पडली असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी नमूद केलं।